नमस्कार, मी संजय गायकवाड. आपण पाहता भोर न्यूज, प्रकाश जो दुर्लक्षित समाज चॅनलवर. आज आपल्यासमोर आहेत भोर वेल्लाम मुळशी तालुक्याचे माजी आमदार संग्राम थोपटे. ते 14 एप्रिल 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जे भीमा आव्हानाला संदेश देत आहेत. आज 14 एप्रिल रोजी जगभरामध्ये होत असलेल्या जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भोर तालुक्यामध्ये भोर तालुका दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणे, त्यानंतर या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम आज या दीक्षाभूमीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. खरं तर गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल भोर तालुक्याच्या ठिकाणी दीक्षाभूमी व्हावी अशा तमाम आपल्या सर्व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि गेल्या काही वर्षामध्ये याला मूर्तरूप आलेली ही भव्यदिव्य वास्तू आज या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं आणि भोर नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी इथे निर्माण झालेली आहे. या वास्तूचा निर्माण करण्याचा मूळ उद्देश एवढाच आहे की आपल्या सर्व समाजातील घटकातील तळागाळातील सर्व तरुणींना भविष्यकाळामधील पुढचा रोजगार आणि शिक्षण याकरताचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळावं अशा पद्धतीची संकल्पना या निमित्तानं आहे. आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी आज मानवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा देखील या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी इथं बसवलेला आहे. त्यांची देखील या ठिकाणी मानवंदना झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील या ठिकाणी आज फोटो त्याला पुष्पहार घालून त्याची मानवंदना झालेली आहे. तमाम सर्व बांधवांना मला या निमित्तानं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही 3 मूलमंत्र त्या ठिकाणी दिले त्यामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार आपण तळागाळातील सर्व तरुणांना आणि नव्या निर्माण होणाऱ्या या पिढीला त्या ठिकाणी द्यावा आणि तो विचाराचा वसा आणि वारसा आपण अखंडितपणे पुढे चालू ठेवा हा एक विचार या निमित्ताने आपण जोपासला पाहिजे. आणि म्हणून मी दीक्षाभूमी स्मारक समितीचा अध्यक्ष या नात्यानं आमच्या सर्व सदस्य असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे कार्याध्यक्ष असतील, सचिव असतील यांच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला जयंतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी पुतळ्यांना हार अर्पण करत आहेत. माझ्या महिला मंडळ सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्देश आपले तेजस भाऊ शिवाजी महाराजांचा सर्व भीमसैनिक कार्यकर्ते दीक्षाभूमी स्मारक समिती भोर या ठिकाणी आदरणीय आमदार संग्राम थोपटे भोर निर्देश चालू आहे. सर्व भीमसैनिकांनी आज मोठ्या उत्साहात साजरा करतो त्याचं फलित होईल असं मला ऑर्केस्ट्रा, फटाके, आतषबाजी या सगळ्या गोष्टीला कोणाचा विरोध नाही, हे आपला सगळ्यांचा आनंद आहे. आमचे कांबळे सरांनी तर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल मोठा केक त्या ठिकाणी आणला होता. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आहे. आता हे संघटना पक्ष वेगवेगळे मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही, परंतु माझं सगळ्यांना आव्हान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु त्यांनी हे सांगितले शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. परंतु त्यांनी असं नाही सांगितलं की संघर्ष आपसात करा म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं नाही.
केलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि अन्याच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे. आपल्या काळात संघर्ष करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण त्या ठिकाणी नाही आणि त्याचा आचरण अवलंबून तुम्ही करू नये आणि निश्चितच एक चांगल्या विचाराला घेऊन पुढे जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. शेवटी राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असते, परंतु शेवटी डोकं टेकायला आपण एकाच ठिकाणी येतो. बाबासाहेबांचे विचार सगळ्यांना अनेक असतील, पक्ष विचार सगळ्यांना अनेक असतील, परंतु दैवत मानतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथंच चरणावरती त्यांचं डोकं आपल्याला पसरायला, डोकं आशीर्वाद घ्यायला आपण इथंच येतोय. या मानवाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे तो आयुष्यात कधीही मागे वळून पाहत नाही असं नाही. माझ्या आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये या जयंतीचा उत्साह अजून त्या ठिकाणी आपण आयोजन करत राहू. परंतु ही दीक्षाभूमी स्मारक समिती ही सर्व तालुक्याची आहे. या तालुक्यामधल्या तमाम सर्व तरुणांना, बांधवांना, ज्येष्ठांना, महिलांना, आम्हाला वृद्धांना घेऊन हे पुढे जाण्याचं काम आमचं त्या ठिकाणी आहे. भविष्य काळात या ठिकाणी ज्या वेळेला आता पुढची जी काही पावले दीक्षाभूमीची आम्ही उचलू त्यामध्ये आपल्या सर्वच समाज बांधवांचा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीचा आशीर्वाद पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी आपण द्यावा ही नम्रपूर्वक विनंती मी आमच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने करतो. आणि सर्वांनी या जयंतीला आज या ठिकाणी उत्साहानं सर्वांनी हजेरी लावली. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संघटनांनी या ठिकाणी मला सांगितलं आणि या ठिकाणी आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण शेवटाकडे जातोय, परंतु आभार आत्ताचा नाही, कारण यानंतर संध्याकाळी आपल्या दीक्षाभूमी स्मारक समितीत हिंदू तरुण मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक होते. आता भोर तालुक्यात जेवढे विविध समिती आहेत, सर्व विविध पक्ष संघटनांचे लोक आहेत, त्यांचा भोजनाची व्यवस्था या दीक्षाभूमी स्मारक समिती भोजच्या वतीने अध्यक्ष संघटनांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक जण अभिवादन नेतृत्वाला अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी येतोय. तो आल्यानंतर इथं अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी दीक्षाभूमीमध्ये दादांनी सर्व तालुक्यातील समाज बांधवांना या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तो दिवसभर चालू आहे. तर या ठिकाणी मी सर्वच उपस्थित या ठिकाणी भोरनगरचे नगरसेवक असतील, सर्व मान्यवर असतील, विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते असतील, यांचे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला. यानंतर मिरवणूक संध्याकाळी होईल. दुपारी आता 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम होईल. आणि मिरवणुकीमध्ये देखील सर्वांच्या उत्साहामध्ये सर्वांना फोटो होईल. त्यानंतर जेवणासाठी सर्वांना सुटेल. सर्व पाप संकरणं कुशलस्य उपसंपदा सजीव पर्योदपणं एतं भूतानसारणं धम्मं चरेषु चरितं नकं चरितं चरे धम्मचारे सुखं चेति अस्मि लोके वरमिच न तावता धम्मदरो यावता उपासति यो जप्यं सत्त्वान धम्मं कारेण पश्यति सवेदमरो ॐ यो धम्मं न पश्यति न मे शरणं मयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन ओतो मे शरणं नति मे शरणं मयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन ओतो मे काय
आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर